हॅलो, आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत. मी आज बनवते पराठे. आता ही घेतली मी शेपू 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 धुवून कापून घेतली. आता हे पाणी बॉईल झाले. आता याच्यात मी शेपू थोडीशी शिजून घेते पाणी. मी आधीच पाणी तापाय ठेवलेलं होतं म्हणून शेपू टाकून घेतली. शेपूला आपण 5 मिनिटं शिजून घेऊ. तोपर्यंत आपण हे वाटण आलं, हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि जिरं हे सगळं आपण वाटून घेऊ. हे सगळं मिक्स करून एकत्र वाटून घ्यायचं. तोपर्यंत भाजी तयार होते. मी आता वाटून घेते. शेपू आपली बॉईल झाली. आता हे मी शेपू इथली काढून घेते. शेपू आता आपण काढून घेतली. आता याची पेस्ट करूया. शेपूची आपण पेस्ट करून घेऊया. आता आपण शेपू शिजून त्याची पेस्ट करून घेतली. लसणाची, हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं, मीठ याची पेस्ट केलेली. आणि एक बटाटा, हे 1 ते 1.5 बटाटा मी, एक छोटा आणि एक मोठा बटाटा किसून घेतलेला आहे. हे उकडून किसून घेतलं आहे बटाटा. आणि त्यासाठी लागणार परत दही. आता आपण हे कणकेमध्ये मिक्स करू. हे आता मिक्स करून घेऊ. आता हे आपण वाटलेलं वाटण, मी हिरवी मिरची भरपूर घातलेली आहे त्यामुळं तिखट टाकायची गरज नाही आहे मला. ज्याला पाहिजे त्यांनी वापरा. हे बटाटा किसून घेतलेला उकडून, ही भाजीची पेस्ट, शेपूच्या भाजीची पेस्ट आपण करून घेतली. आणि दही, हे दही. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स करून आता हे मळून घेऊ आपण. आपण आता पीठ मळून घेतले. आपण 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवू आणि नंतर 10 मिनिटांनी लाटायला घेणार. आता आपण हे ह्याच्यात असं 10 मिनिटं झाकून ठेवू आपण. आता हे आपण लाटायला सुरुवात करू. हे मी बाजूला घेते. तवा तापायला ठेवलाय. आता आपण पराठे लाटायला सुरुवात करू. आता हे आपण पराठा लाटून घेऊ. म्हणजे जाड पण नाही लाटायचा, जास्त पातळ पण नाही, मीडियम लाटायचा. मध्येच कोणतरी आलं, बेलचा आवाज झाला. असं छानपैकी पराठा थोडंसं पीठ लावत जरा थोडंसं चिकटले जातो खाली ना. तवा पण तापलाय आता आपला. आधीच तवा तापायला ठेवलेला.
तूप तेल काही लावलं तरी चालेल. मी तूप लावायचे. थोडंसं गॅस बारीक केलं. आता ही पराठा आपण भाजून घेऊ. आता आपण पलटी करून घेऊ. आपल्याला तूप लावून घेऊ. तूप प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त. तेल पण तुम्ही लावू शकता पराठ्याला. आता छानपैकी भाजून झालं. ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. मी जास्त हिरवी मिरचीच घातली त्यामुळे मला काय लाल तिखट टाकाय नाही लागलं याच्यात. मी हिरवी मिरचीचाच जास्त करून करते पराठा. आता ही पराठा आपण हे एक भाजून घेऊ. तोपर्यंत मी बाकीचे अजून लाटून घेते. आता मी पराठा भाजून घेते आणि ताट बनवते. आता आपला पराठा मी आता एवढा पराठा भाजून ताट बनवते. आता ही ताट दही आचार आणि सॉस कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. कशी वाटली माझी पराठे शेकूचे. लाईक शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर पण करा सर्वांना, मित्रमैत्रिणींना तुमच्या. आणि करून पहा, खाऊन पहा कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. कशी वाटली माझी रेसिपी. बाय. थँक्यू.